सोबत जॉईंट आहेत. फर्स्ट ऑफ ऑल नक्कीच मी विनंती करेन व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय अशोकजी म्हात्रे साहेब उपस्थित. सो त्यांचे शुभ असते. फर्स्ट ऑफ ऑल आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. अर्थात जी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय सुदेश दादा यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विजय गुरुनाथ पाटील यांच्याकडून आम्हाला एक क्रिस्टलची ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. सो नक्कीच आपण साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी भायाला देतो. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत आमचे सन्माननीय नक्कीच साहेबांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक देखील देऊया जो आम्हाला अर्थात स्पॉन्सर केला आहे रामकृष्ण पाटील आणि अक्षय पाटील यांनी. त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. मी विनंती करेन रामजी शिलोत्रे यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत बायाला. त्यानंतर मी विनंती करेल नक्कीच आमचे बरोडीचे विश्वासजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा पण हा गिफ्ट हॅम्पर देतो. त्यानंतर आपण मॅच इथनं सुरू करूया आणि फर्स्ट इनिंगसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. अर्थात सातत्याने आजच्या 6व्या दिवसामध्ये ज्यांचं भरपूर चांगलं समालोचन आपण सर्वांनी ऐकलं.
रुपेश स्मृती पारगाव वर्सेस निहान्स एंटरप्राइजेस खर्डी या दोन संघांदरम्यान सामना मित्रांनो आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ निश्चितच इथे मात्र संपला। पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर जर नजर टाकली तर 10 धावा निश्चितच या धावफलकावर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। पारगाव म्हटलं तर निश्चितच वंडर बॉय ऑफ रायगड म्हणून ज्याला संबोधलं जातं तो आकाश तारेकर मित्रांनो निश्चितच आपल्याला खेळताना इकडे मात्र पाहायला मिळतो। सुमित डोंगरे याला मैदान सोडावं लागलं होतं। क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज तयार असतील यावेळेस सौरभ म्हात्रे। हा चेंडू पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, फक्त आणि फक्त दिशा दिली। यावेळी क्षेत्ररक्षक येतात, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। 1च्या 2 होतील का नाही, फक्त आणि फक्त एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं गेलं। एका धावेने धावफलक एकने पुढे जाताना आपण पाहू शकतो धावफलकावर धावा आहेत 11। यानंतरचा सामना नाना स्पोर्ट्स टेमगरपाडा वर्सेस जय हनुमान पोगाव या दोन संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण आल्याची नोंद करा आणि इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी आपण स्वतःला तयार ठेवा। 11 धावा धावफलकावर आहेत। निर्धारित 5 षटकांचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत। हा चेंडू आहे निश्चितच प्लम केलं होतं फलंदाजाला अगदी एस्टेनच्या समोर। हाईट फॅक्टर मात्र विचारात घेत असताना चेंडूची जी दिशा आहे ती विचारात घेतली पंचांनी। पंचांकडे खरं तर फार कमी वेळ असतो आणि या कमी वेळामध्ये त्यांना डिसिजन देणं खरं तर क्रमप्राप्त असतं, परंतु अनुभव माणसाला सर्व काही शिकवत असतो। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात अँड इट इज बेस्ट फीचर ऑल्सो। आणि तो वापरत असताना अनुभव सर्व पणाला लावत असताना आपण निश्चितच पंचांना पाहतोय। गोलंदाज तयार इथे यावेळेस समोर ठेवल्या ऑन ड्राईव्हचा चांगला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो। डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, चेंडू अडवतात, फेकी करतात। एक धाव तोपर्यंत ते मात्र कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेने धावफलक 1-2-12 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहू शकाल। रुपेश स्मृती पारगाव संघासाठी चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी बबन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। इथे यावेळेस व्हॉट अ ग्रेट बॉलिंग, व्हॉट अ ग्रेट बॉल दिस वन इज राईट अप ऑन टू द ब्लॉक वॉल आणि डिस्ट्रॉय इथे मात्र होतंय फर्निचर। आकाश तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन, बिग 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 विकेट। खऱ्या अर्थाने चांगली होत असते। नावाचा प्रेशर ज्या ज्या वेळेस घेतला जातो त्या त्या वेळेस कामगिरीमध्ये कुठेतरी कमकुवतपणा आलेला असतो, उणिवा तिथे मात्र आपल्याला दिसत असतात। परंतु मित्रांनो कल्याण डोंबिवली परिसरातील दिवा भागातील खार्डी संघ यावेळेस या हंगामामध्ये मला असं वाटतं त्या भागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ ठरलेला आहे। आतापर्यंत 6 बक्षिसं त्यांनी आजपर्यंत या हंगामामध्ये मिळवलेली आहेत आणि 6 निश्चितच फायनल पर्यंत तुम्ही पोहोचताय आणि त्यानंतर ती प्राइस तुम्ही विन करता तर निश्चितच तुमचं कौतुक असेल आणि कौतुक करावं लागेल। कौतुकास्पद कामगिरी ते मात्र होत आहे। सौरभ म्हात्रेच्या माध्यमातून निश्चितच हा चेंडू अशा पद्धतीने हाताळला। क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं फलंदाज किती मोठा असू द्या त्याला बाद करण्यासाठी एका चांगल्या चेंडूची गरज असते आणि तो चांगला चेंडू इथे मात्र प्रोड्यूस झालेला आपण पाहिला सौरभ म्हात्रे नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून। गडी बाद झाला। आकाश तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर आपण नजर टाकली तर 12 धावा यावेळेस धावफलकावर आहेत। दुसरं षटक पाहायचंय, षटकातील पुढचा चेंडू घेऊन सौरभला पुन्हा तयार व्हावं लागेल। सोन्या आणि त्याच्या साथीने रितेश पाटील नावाचे 2 फलंदाज आहेत। हा चेंडू आहे यावेळेस फक्त आणि फक्त ग्लाइड केले, दिशा दिले स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला। निषेधक क्षेत्ररक्षक येतात, चेंडू अडवून फेकी करतात, फक्त आणि फक्त 1 धाव दिलेली आहे। इथे मात्र हे करण्यासाठी प्रवृत्त केलंय, भाग पाडले असं म्हणायला हरकत नाही सौरभ म्हात्रे या गोलंदाजाने, कारण या अगोदर आपण पाहिलं सुमितला परतावं लागलं होतं फक्त आणि फक्त। गोलंदाज तयार इथे बिगिट करायचा होता उंचावरून, इथे मात्र फटका खेळण्यामध्ये असमर्थ ठरले। क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षण होतं फेकी होते तोपर्यंत 1 धाव दरम्यान इकडे मात्र आली। एका धावेने धावफलक निश्चितच इथे मात्र पुढे गेलं आणि 14 पर्यंत पोहोचलं। 2 षटकांचा खेळ इथे दरम्यान मित्रांनो संपलेला आपल्याला पाहायला मिळतो। 2 षटकांच्या अंती प्रथम फलंदाजी करत असताना रुपेश स्मृती पारगाव संघ निश्चितच आपण पाहतो तर तो 14 धावांपर्यंत पोहोचलेला आहे। 7.00 ची धावगती पॉवर प्ले मध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेली आहे। गोलंदाजांचं काम निश्चितच अव्वल दर्जाचं राहिलेलं आहे आणि खार्डी संघाविषयी म्हणायचं झालं तर आतापर्यंत आपण पाहतो या हंगामामध्ये 6 चषक त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत आणि डोंबिवली दिवा परिसरातील ही
अतिशय नावाजलेली अशा पद्धतीची टीम आहे आणि त्या पद्धतीने इथे मात्र ते खेळ आपल्याला या मैदानामध्ये सिद्धिविनायक अंजूर क्रीडानगरीमध्ये मित्रांनो आपल्याला निश्चितच दाखवत आहेत. गोलंदाज क्रमांक 3चा आपल्याला पाहायचा आहे. इथे बाळाला कंटिन्यू ठेवतात की नवीन एखादा गोलंदाज इथे मात्र वापरला जातो खार्डी संघाकडून. खार्डी संघाचे संघनायक खऱ्या अर्थाने आतिश म्हात्रे कर्णधार सूरज फौजदार यांनी निश्चितच आतिशकडे इथे मात्र मोर्चा वळवलेला आहे. आतिश माते नावाचा क्रमांक 3चा गोलंदाज यानंतर गोलंदाजीसाठी मार्गक्रमण करताना आपण पाहतो स्वतःला त्यालाही तयार करावं लागेल. समालोचन कक्षाच्या एंड इथे यानंतर गोलंदाजी झालेली आपण पाहू शकता. निश्चितच अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीची मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे मित्रांनो. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम निश्चितच मोठ्या मोठ्या खेळाडूंनी इकडे मात्र केलेलं आहे. या अगोदर गेली 5 दिवस आपण सातत्याने टेनिस क्रिकेट गाजवणारी काही मंडळी इकडे मात्र खेळताना पाहिली आहे आणि याही दिवशी फार मोठे खेळाडू दरम्यान आपण खेळताना पाहतोय. गोलंदाज तयार आतिश. इथे लोअर फुलटॉस फक्त आणि फक्त दिशा दिले. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू वाकून उचलला जातो. फेक केली जाते. 1 धाव तोपर्यंत इकडे मिळेल. एका धावेने धावफलक 1-1 ने इकडे मात्र हलत असताना 15 पर्यंत जाऊन पोहोचते. मोठ्या फटकांपासून खरं तर अजूनपर्यंत वंचित ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये नरेश गायकवाडच्या माध्यमातून पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करत असताना 2 चेंडूंना त्याने चौकारांची सफर घडून आणली होती. त्यानंतर मोठा फटका आलाय नाही आणि त्याचं कारण म्हणजे त्यानंतर आकाश बाद झाले आणि त्या अगोदर आपण सुमित याला बाद होताना पाहिलं होतं. गोलंदाज तयार. सोने याच्यासाठीचा हा फुलटॉस चेंडू यावेळेस गॅप निश्चितच मिळतोय का पाहायचंय. लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. अंतिम क्षणाला अडवला जातोय. लास्ट मोमेंटला इथे मात्र कंट्रोल प्रस्थापित केला गेला. चेंडूला आपल्या स्वाधीन केलं, हवाली केलं आणि त्यानंतर फेकलं गेलं. 2 धावा दरम्यान इकडे मात्र आल्या. 2 धावांनी धावफलक 2 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 17 धावा यावेळेस धावफलकावर इकडे मात्र लागलेले आहेत. क्रमांक 3चं षटक हाताळलं जात आहे. आतिश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र योगदान द्यावं लागेल. इथे मात्र चौथ्या गड्यासाठी पार्टनरशिप उभारावी लागेल रितेश पाटील आणि सोन्या नावाच्या या 2 फलंदाजांना. इथेही मोठा फटका खेळायचा. मिस टायमिंग आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आतिश इथे कोणती चूक करत नाही. सहज साधा सोपा झेल टिपला जातोय आणि क्रमांक 4चा फलंदाज यावेळेस बाद होतोय. रुपेश स्मृती पारगाव संघाला लागलेला मोठा धक्का. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच तुमच्याकडे 2 गेम प्लॅन असतात मित्रांनो. एक गेम प्लॅन ज्यावेळेस तुमचा फेल होतो त्यावेळेस तुम्हाला बी कडे जावं लागतं आणि आतापर्यंत आपण पाहिलं चांगलं क्रिकेट राहिलं नाही. ते मात्र फलंदाजी करत असताना रुपेश स्मृती पारगाव या संघाचं त्यानंतर ही 3 षटकानंतर निश्चितच वेगळं काहीतरी नियोजन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं का. येणाऱ्या 2 षटकांमध्ये निश्चितच आपण ते पाहणारच आहोत. तत्पूर्वी 3रं षटक इथे मात्र प्रगतीपथावर असताना आतिश इथेही समोर ठेवला जातो. लोअर फुल टॉस आहे. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. इथे मात्र डायरेक्ट यष्ट्यांचा वेध जर साधता आला असता तर फलंदाजाला याही वेळेस परतावं लागला असता. आल्या पावली फलंदाज निश्चितच खेळाडू कक्षामध्ये आला असता. आतिशाचं कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं मित्रांनो इट्स नॉट अ जोक. बोलणारा फक्त बोलत जातो परंतु ज्याला कृती करावी लागते त्यालाच माहिती आहे निश्चितच तिथे किती काटे टोचतात. गोलंदाज तयार आतिश. इथे सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट झालेला आपण पाहिला. डीपमधून क्षेत्ररक्षक गेले. चेंडू अडवला. आरामशीरित्या फेकी केली. 1 धाव इकडे आलेली आपण हे पाहिली. निश्चितच अगदी बुंदा साधला होता असं म्हणायला हरकत नाही आणि बॅटलिपचा जास्त वापर करण्याची संधी फलंदाजाला दिली नव्हती. हात खोलण्याची संधी दिली नव्हती. फक्त आणि फक्त रिस्टचा इथे मात्र वापर झाला. मनगटीच्या ताकदीचा फटका आपण पाहिला. 18 धावा धावफलकावर लागल्या. आतिश तयार. इथेही शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. इथेही स्विंग केलंय. चेंडूला डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतात. चेंडू अडवतात. इथेही फेकी करतात. 1 धाव इकडेही येईल आणि एका धावेने धावफलक 1 ने वाढत असताना 18 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत 19 आणि गडी सर्वात महत्वाचे बाद झाले. तिथे मात्र 4. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असतील. विनंती आहे मैदानामध्ये ड्रिंक्स आपण प्रोव्हाइड करायचे. तोपर्यंत मित्रांनो पहिल्या सत्रातील निश्चितच इथे मात्र उत्तरार्ध कशा पद्धतीने असणार आहे हे आपण जाणून घेऊया. परंतु तत्पूर्वी जाऊया आपण
डीजे प्रोप्रायटर स्वप्नील पाटील यांच्याकडे आणि एक तीन षटकांचा खेळ संपला मित्रांनो. 19 धावा धावपलकर आहेत, 4 गडी महत्वाचे ते मात्र बाद झालेत. आकाश तारेकर व्यक्तिगतरित्या 1 धाव ते मात्र धावपलकर जोडली. सुमित भोपळाही फोडू शकले नाहीत. नरेश गायकवाड चांगल्या पद्धतीने लईमध्ये दिसत होते. 10 धावा इकडे धावपलकर जोडल्या आणि त्यानंतर सोन्या नावाच्या फलंदाजाला फक्त आणि फक्त 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देता आलं आणि 3 षटकं संपली. चौथ्या गोलंदाज तयार सौरभ. काय फटका आहे मित्रांनो, इथे मात्र शपल क्रॉस झाले आणि हुक केलंय ते 6 धावांसाठीचा आलेला दर्जेदार षटकार. एक फलंदाज म्हणून ज्यावेळेस तुमची उंची कमी असते ना त्यावेळेस तुम्हाला निश्चितच एक बेनिफिट मिळत असतं. चेंडूचा जो बाउन्स आहे ना त्याच्या खाली तुम्हाला येता येतं आणि मैदानामध्ये तेच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. तो जे बाउन्स आहे त्याच्या खाली निश्चितच हा फलंदाज आला आणि चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळून काढलं. डीप लॉंग ऑन रिजनच्या क्षेत्राच्या पलीकडे आलेला हा षटकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार फटका होता. खरं तर अशा पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे आणि 3 षटकांमध्ये या अगोदर काय झाले त्यावर विचार न करता आपला स्वाभाविक खेळ आहे, नॅचरल गेम आहे, इथे मात्र दाखवावी लागेल या फलंदाजाला. राज नावाचा फलंदाज आहे. गोलंदाज तयार. त्याच पद्धतीचा इथे मात्र प्रयत्न केला गेला. स्लॉक करायचं होतं, ऑन साईड क्लिअर करायची होती. अगोदरच हेरले फील्ड प्लेसमेंट आपण पाहतो. निश्चितच डीपमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत आणि तो निश्चितच आपण पाहिलं शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षक त्यानंतर तैनात असतील. खरं तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या दोघांमध्ये जो गॅप आहे तो हेरला इथे मात्र फलंदाजांनी आणि त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. धावपलकर धावा आहेत 25. इथे यावेळेस एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. न थकता न थांबता प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र ही फलंदाजी जर निश्चितच चांगली करायची असेल किंवा या फलकाला जर चांगला आकार द्यायचा असेल. 25 धावा आतापर्यंत धावपलकावर आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये निश्चितच अनेक संघ आतापर्यंत खेळलेत आणि लो स्कोरिंगचे सामने दरम्यान आम्ही निश्चितच रंगतदार झालेले पाहिलेले आहेत. 40 धावा डिफेंड करताना निश्चितच आम्ही संघ पाहिलेले. त्यामुळे मला असं वाटतं इथनं पुढे 45 पर्यंत हे धावपलक जर गेलं तर चांगल्या पद्धतीची फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा निश्चितच धावपलकावर लागलेले आहेत. 9 चेंडूंचा काही शेष आहे. 9 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 धावा येणं मात्र मॅन्डेटरी असेल, क्रमप्राप्त असेल. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. क्षेत्ररक्षण इथे मात्र बदलवलं जाते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. नवीन फलंदाज डावखुरे हाताचा आपण पाहू शकाल. इथे समोर खेळून काढले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न गोलंदाजाचा इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राहिला होता. उडता सौरभ आपल्याला तिकडे मात्र पाहायला मिळाला. 1 धाव आली आणि धावपलकावर निश्चितच 1 धाव इकडे अंकित केली जाईल. धावपलकावर धावा असतील 26 धावा या बेस धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ निश्चितच तुल्यबल आहेत, एका ताकदीचे आहेत आणि म्हणून
काउंटर अटॅक दरम्यान आपल्याला इकडे मात्र पाहायला मिळेलच पाहायचंय तो काउंटर अटॅक करण्याला कधीपासून इथे मात्र सुरुवात केली जाईल. फलंदाजांना या सामन्यामध्ये यावं लागेल आणि आपल्या निश्चित संघाला इथे मात्र आणावं लागेल. एक सन्मानजनक धावफलक इथे उभारावं लागेल. गोलंदाज तयार असतील. सुभाष, सौरभ पुन्हा एकदा. हितेश याच्यासाठी हा चेंडू पाहायचा, झेल होतोय का? यस, अप्रतिमरित्या इथे मात्र झेल टिपला जातोय. क्रमांक 6चा गडी इथे मात्र बाद होतोय. तो रुपेश स्मृती पारगाव या संघाचा. नाही आणि त्याचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण निश्चितच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. स्पेशली ग्राउंड फिल्डिंग आहे, त्याचबरोबर इथे मात्र कॅचिंग चांगली राहिलेली आहे खार्डी संघाची. आणि चौथं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू येणे यानंतर शेष आहे. फक्त आणि फक्त 26 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. या चेंडूवर जर निश्चितच एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये 10-12 धावा आल्या तरी 42-45 पर्यंत हा डाव जाऊ शकतो. आणि तिथपर्यंत निश्चित जर गेला तर एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हेरलं होतं, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्याच्यापासून दूर चेंडू ठेवला जातो. चेंडूफळीचा कोणताही संपर्क आला नाही, किंबहुना तसा प्रयत्नही फलंदाजाने केला नाही. आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ मित्रांनो संपला. 4 षटकांच्या अंती धावफलक आहे फक्त आणि फक्त 6.50च्या धावगतीने 26. 5वं म्हणजे अंतिम षटक. यानंतर कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजी दिली जाते आपल्याला पाहायचे. निश्चितच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती. ते मात्र सर्व गोलंदाजांची, बाळा असतील, सौरभ असतील, त्याचबरोबर अतिश असतील. यानंतर एक नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणावा लागेल. यानंतरचा सामना टेमगरपाडा वर्सेस जय हनुमान पोगाव. निश्चितच दोन्ही संघ या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, अगदी कोणत्याही पद्धतीचा वेळेचा अपव्यय न करता लगेचच आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल, तत्पूर्वी तुमची रिपोर्टिंग आवश्यक आहे. दोन्ही संघ क्रीडानगरी खरं तर आम्हाला उपस्थित दिसतात. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका. क्रमांक 5चं षटक घेऊन सूरज बैकर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतील. पाहायचे क्रमांक 5चं षटक अतिशय महत्वाचं आहे. हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जातं. डेथ ओव्हर आहे. गोलंदाज कसा इथे मात्र गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर निश्चितच खाली राहतोय. दरम्यान जय हनुमान पोगाव संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. अविनाश शेळके, विनंती आहे टेमगरपाडा संघाचे संघनायक आपणही या. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळला आहे. सूरज बैकर नावाच्या गोलंदाजाने. निश्चितच आपला उजेड दुसऱ्याला दिल्यानंतर स्वतःचा तेज कमी होत नाही असा संदेश देणारा सूर्य आहे आणि त्याचंच नाव निश्चितच सूरज मित्रांनो इथे मात्र गोलंदाजीमध्ये आलेला आहे. याही वेळेस इनर एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. यस, विकेट गोज डाऊन. झेलबादच्या रूपाने गडी बाद. तिने कोणत्याच फलंदाजाला खरं तर आपण पाहिलं 1-2 फलंदाज असे होते. एकच फलंदाज असा आहे की ज्याला निश्चितच डबल डिजिटमध्ये जाता आलं आणि तो फलंदाज होता नरेश गायकवाड नावाचा. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले होते. त्यानंतर फलंदाजीमध्ये इथे मात्र काही नाहीच आहे अशा पद्धतीने एक संदेश दिला जातो. कारण गोलंदाजी त्या लेवलची इथे मात्र केली जाते. सर्व गोलंदाजांचं निश्चितच इथे मात्र कौतुक असेल. सूरज नावाचा गोलंदाज क्रमांक 5चं षटक घेऊन आलेला आहे. 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत. एकही धाव दिली नाही. एक गडी मात्र बाद केलेला आहे. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी अवेलेबल असतील सचिन. नाव तर फार चांगलं आहे. नावाप्रमाणे जर खेळ झाला तर धावफलकाला थोडाफार आकार मिळेल. गोलंदाज तयार.
यावेळेस 6 चेंडू हे पडल्यानंतर ज्या पद्धतीची हाईट एक्सपेक्टेड होती ते मात्र या बॅट्समनला तितकी हाईट या गोलंदाजांनी ती मात्र या चेंडूवर दिली नव्हती. कौतुक असेल गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने, तुम्ही तुमच्या शोल्डरचा किती वापर करता, किती पॉवर त्याच्या मागे जोगता, त्यावरून निश्चितच किती पेस जनरेट होईल हे ठरत असतं. यावेळेस कमी ताकदीचा वापर केला गेला होता, कमी पेस इथे मात्र जनरेट झाला. गोलंदाज तयार सूरज. यावेळेस हा चेंडू आहे सरळ एष्ट्यांवर जाऊन आदळतोय आणि क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. आणि यावेळेस क्रमांक निश्चितच हिंदवी प्रतिष्ठान कालेरचा रोशन, त्यानंतर ऋषभ काटे आणि त्यानंतर आपण अजय पाटील याला पाहिलं. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही विकेट मेडन आली नाही आणि ते षटक किती मात्र राहतंय का? यावेळेस एक धाव येते का पाहायचं. यस, ज्या गोष्टीचा या अगोदर उल्लेख केला होता त्या उंबरठ्यावर आता तर गोलंदाज नसतील, एक धाव आली आणि धावफलक किती मात्र 27 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. फलंदाजीमध्ये निश्चितच हारागिरी पाहायला मिळाली. या एकूण सत्रामध्ये फक्त आणि फक्त एक षटकार आला आणि 2 चौकार आले. आम्हाला निश्चितच इथे मात्र रेड पेन वापरला गेलेला पाहायला मिळतोय आणि तो फक्त आणि फक्त गडी बाद झाला यासाठी. खरं तर हा रेड पेन चौकार किंवा षटकारासाठी वापरला जर गेला असता तर धावफलक अधिक चांगल्या पद्धतीने रंगलं असतं. गोलंदाज तयार असेल सूरज. यावेळेस या षटकातील या सत्रातील अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू. हाही चेंडू निर्धाव निश्चितच असेल. पाहायचंय इथे मात्र धावबादच्या रूपाने गडी बाद होईल आणि हे धावफलक आहे इथे यावेळेस स्थिर राहते. निर्धारित गडी बाद नाही. यस, बॉल डॉट आहे. 27 धावा निश्चितच इथे मात्र धावफलकावर असतील आणि 28 धावांचं लक्ष इथे मात्र उराशी बाळगून मैदानामध्ये उतरावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपल्याला निश्चितच इथे मात्र पाहायला मिळतील निहांश एंटरप्राइजेस खार्डी हा संघ. गोलंदाजाचं कौतुक निश्चितच असेल. बाळा नावाचा गोलंदाज आहे. निश्चितच त्याने या सत्राला सुरुवात केली, त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सौरभ म्हात्रे नावाचा गोलंदाज आहे, त्यांनी एकूण 2 षटकं हाताळली, 11 धावा निश्चितच त्याने खर्च केल्या आणि 3 महत्त्वपूर्ण गडी निश्चितच त्याने बाद केले. आणि हा जो डावाचा बुरुज आहे ना, निश्चितच मला असं वाटतं फलंदाजांचा सौरभ याच्या माध्यमातूनच ढासळवण्यात आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आतिश म्हात्रे यांनी एक षटक टाकलं, त्यातही 5 धावा दिल्या आणि या सर्वांवर ही जी इमारत उभी राहिली होती त्यावर कळस लावण्याचं काम कोणी केलं तर सूरज नावाचा गोलंदाज आहे. निश्चितच फक्त आणि फक्त 1 धाव देत 2 गडी बाद केले आणि गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व राहिलेलं हे सत्र मित्रांनो संपलं. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील माझे साथी समालोचक भिवंडी तालुक्यातील एक गोलंदाज विशाल पाटील. यस, बरोडी गावातील 2 प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमच्या बरोबर जोडलेले आहेत. विष्णूजी भोईर आणि त्यांच्या साथीने अरुणजी पाटील. निश्चितच या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक किती मात्र केली जाईल. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा निर्णायक सामना मित्रांनो आपल्याला निश्चितच भिवंडी विभागातील 2 संघ एकमेकांसमोर आव्हान देताना पाहायला मिळतील. जय हनुमान पोगाव अविनाश माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्या साथीने निश्चितच नाना स्पोर्ट्स टेमगरपाडा संघाचे संघनायक राज तरे माझ्यासोबत आहेत. नाणेफेक केली जाईल. हु विल कॉल? यस, अविनाश बोलतील.
दाखवू नका त्यांना. यस हेड आणि ही नाणेफेक जिंकलेली आहे पोगाव संघाच्या संघ कर्णधारी. विनंती आहे आपण काका जाऊन व्यासपीठावर निश्चितच विराजमान व्हा. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यात सुरुवात होण्यापूर्वी निश्चितच ही नाणेफेक आपण जिंकली. अविनाश, नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वात अगोदर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. बॅटिंग करणार. या अगोदर निश्चितच ज्यावेळेस तुम्ही नाणेफेक जिंकली होती त्याही वेळेस थर्ड राऊंडमध्ये फलंदाजी करताना निश्चितच तो सामना जिंकला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर या चुरशीच्या सामन्यामध्ये तुम्ही फलंदाजी करता याचं काही विशेष कारण आहे का? आमची गोलंदाजी पण चांगली आहे आणि बॅट्समन पण आहेत. जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू आणि बॉलिंग चांगली टाकून विजयी होऊ. 3 सामने तुम्ही आतापर्यंत जिंकलेत, तरी सुद्धा कोणता एखादा फॅक्टर आहे की ज्यामध्ये तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंट करावीशी वाटते? ज्या चुक्या झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे. निश्चितच टेमघरपाड्याचा संघ कर्णधार राज आमच्या बरोबर आहे. नाणेफेक महत्वाची होती, जिंकली असती तर कोणता निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. निश्चितच तुम्हाला फिल्डिंग करायला येते, मात्र आता चान्स मिळणार आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा समोरच्या संघाला धावपलकावर लावण्याची मुभा असेल? 50च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. तुमच्याही कोणत्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न? अगदी बरोबर आहे, हरकत नाही. निश्चितच मित्रांनो ही नाणेफेक इथे मात्र झाली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जाऊया चालू सामना तिकडे मात्र सुरू आहे. विशाल पाटील यांच्याकडे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. इथे डिसिजन आउटचा आला. पहिल्या बॉलवर विकेट काढली. 28 धावा डिफेंड करताना आपल्याला इथनं रुपेश मोदी पारगाव संघ इथनं या सांगायच्या सत्रामध्ये दिसतोय. कुठे ना कुठे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या टीम पारगावकडून, कारण विचार केला तर तुमच्या टीममध्ये अर्थातच रायगड टेनिस क्रिकेटचा एक मोठा नाव वंडर बॉय ऑफ रायगड आकाश तारीकर होता. त्यानंतर सुमित डोंगरे सारखा एक लेजंड प्लेअर तुमच्या टीममध्ये होता. तरी सुद्धा अवघ्या 5 षटकांमध्ये बनला फक्त 27 आणि 28 धावा आता इथनं डिफेंड करायच्यात. आणि कारण मित्रांनो हेच असतं, ऑन द पेपर तुम्ही किती स्ट्रॉंग आहात या गोष्टीला महत्त्व नसतो, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा दाखवताना त्या गोष्टीला महत्त्व असतं. आणि सध्याच्या सीझनमध्ये कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट ज्याने गाजवला ती अर्थातच खाडी टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळताना दिसते. आणि स्पेशली आमचे नॅशनल जी मुकादम सदाबहार त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. आणि आजच्या दिवसामध्ये आय थिंक टीम गोडसी आपल्याला सुपर 4मध्ये दाखल होताना दिसली आहे. विचुंबेला ती देखील एक गौरवाची गोष्ट आहे. सातत्याने भिवंडी विभागामधला संघ आहे. भिवंडी तालुक्याचं नाव त्या टीमने देखील भरपूर पुढे नेऊन ठेवलं. पण सध्याच्या घडीला जाऊया मागच्या दिशेने. पहिल्या बॉलवर इथने विकेट आली आहे आणि क्रमांक 3 वर नवीन बॅट्समन इथं आपल्याला करण येताना दिसतील. काय गोलंदाजी राहिली फर्स्ट ऑफ ऑल विचार करू आपण टीम खाडीचा. सूरज असो, सौरभ म्हात्रे, आतिश म्हात्रे, त्यानंतर बाला असो, या 4ही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. हा बॉल देखील इथनं चांगला आला, डॉट बॉल आला. 28 धाव्यांवर देखील संघर्ष करण्याची तयारी इथनं टीम पारगावने दाखवली आहे. सुरुवात त्या अंदाजाने केली आहे, बट कुठे ना कुठे एक मायनस पॉईंट आहे की विचार केला आता येणारे 28 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे असतील 28. रन बॉल इक्वेशन आली आहे, बट सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माझ्या अनुषंगाने तरी 5 ओव्हरमध्ये 28 धाबा कोणी डिफेंड नाही केल्यात. यावेळेस मिसटायमिंग आहे अफिशियल. लॉंगॉनला इथनं आकाश तारेकर असतील. फक्त सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. आणि टीम खाटीसाठी गेम प्लॅन काय की आपल्याला सिंगल डबलने इथं स्कोर कार्ड चालवायचा आहे, कारण धावफलक इतकं मोठं नाही आहे. 28 धावा जर इथने एखादी चांगली पार्टनरशिप बनली तर सहजरित्या टार्गेट चेंज होऊ शकतो. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज लागली आहे, गलीमध्ये फील्डर उपस्थित आहेत. फक्त सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला ना, नरेश इथनं दमान आपल्याला चांगली गोलंदाजी करताना दिसतात. एक अनुभवी खेळाडू आहे. बॅटिंगला जेव्हा नरेश आले होते त्याच्या बॅट्समॅनला आपण डेफिनेटली 2 चौकार बघितले होते, पण त्या बॅट्समॅनला सोडून दिलं ना तर बाकी कोणत्याही बॅट्समॅनला जास्त काही करता आलं नाही. तर वॉट अ शॉट इन फील्डच्या वरनं बॉल काढला. फिल्डरसाठी चेज, बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी पुढचा बॉल
हा बॉल देखील त्याच अंदाजाने खेळायचा होता, पण बॅटन बॉलचा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. गल्ली रिजनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल करतो. सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील इथं कंप्लीट झाला. 7 धाबा, 10 फलकावर 1 विकेट गेली, म्हणजे विचार केला येणारे तब्बल 24 बॉल. आता गरज असेल 21 धावेंची. तब्बल प्रति षटकामध्ये विचार केला तर प्रत्येक बॉलच्या मागे तुम्हाला फक्त सिंगल काढायची आहे. समीकरण भरपूर कठीण आहे, पण सातत्याने आपण उल्लेख करतो की जी गोष्ट ना आपल्याला सर्वात सोपी वाटते ना, तीच गोष्ट पण जेव्हा करायला जातो ना तेव्हा सर्वात कठीण तीच वाटायला लागते. या अनुषंगाने 4 ओव्हरमध्ये 21 धावा बनवायच्या असतील, बट क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणताही टोटल असो, तो जोपर्यंत चेज होत नाही ना तोपर्यंत त्याला कधी सोपं नका समजू. आणि इथं 4 ओव्हरमध्ये 21ची गरज आहे. इथं कशा प्रकारे पुढील गेम प्लॅन बनवला जाईल टीम पारगावच्या माध्यमातून, की टीम खार्डी आपल्याला या मध्ये विजयाचा झेंडा फडकवताना दिसेल. अपेक्षा करूया चांगली मॅच पाहायला मिळेल. 4 ओव्हर 21ची गरज आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राज आलेत. आता सिच्युएशनची डिमांड अशी आहे की तुम्हाला कमीत कमी प्रति षटकामध्ये 6 पेक्षा कमी धावा द्यायच्यात आणि प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 1 ते 2 विकेट्स काढणं गरजेचं राहील. तेव्हा जाऊन तुम्ही ही मॅच जिंकू शकता. कारण बघा, तुम्ही एखाद्या ओव्हरमध्ये 5 ते 6 धावा देऊ शकता, पण त्यानंतर एखादा बॅट्समन जेव्हा खेळपट्टीवर सेट होतो ना तेव्हा मोठे फटके खेळण्यास थांबवणं हे सोपं नाही आहे. 24 बॉल आता 21ची गरज आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. इथं राजला इन्व्हाइट केलं कॅप्टनने बॉलिंगसाठी आणि डिमांड आहे की या ओव्हरमध्ये कमीत कमी 6 पेक्षा कमी धावा जावा आणि कमीत कमी 1 ते 2 विकेट्स. अशी गोलंदाजी करणं कोणत्याही सिच्युएशनमध्ये कठीण आहे. राज राईट आर्म ओव्हर द विकेट लोदा एंडकडून पहिला बॉल फक्त इथनं दिशा दिली. आउटफील्डमध्ये बॉल जातो, फक्त सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. प्रेझेन्स ऑफ माइंड, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. इथनं बॅट्समनला देखील माहिती आहे कोणत्या रिस्क घेण्याची गरजच नाही, कारण आता 23 बॉल 20ची गरज आहे. पूर्णपणे मी तर म्हणे मॅचमधून जवळजवळ मजा निघून गेली आहे. कारण फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जेव्हा फर्स्ट बॅटिंग करत होते तुम्हाला कमीत कमी 40 धावा तरी बनवायच्या होत्या, बट बनल्या फक्त 27. आणि 28 धावा डिफेंड करणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल टार्गेट आहे. बट विचार केला ना तर इम्पॉसिबलमध्ये देखील आय एम पॉसिबल दडलं असतं, बट कुठे ना कुठे फायटिंग टोटल असायला हवा होता. 28 धावा इथनं चेस डाऊन करताना खाडी टीम दिसते. आणखीन एक सिंगल इथनं स्कोर कार्डमध्ये ॲड करू. स्कोर कार्ड आता डबल जाऊन पोहोचला 9 वर. पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. फटका चांगला आहे. इथनं फिल्डरसाठी चेज आहे. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस तर सुरू आहे, बट बॉल जिंकेल फिल्डर हरेल, निघून जाईल बॉल. 4 धाब्यांसाठी हा चौकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. वाईड लाईन डिलिव्हरी होती. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर गार्डचा हा नजराना इथनं पेश केला गेला. यावेळेस देखील फाईन ग्लास केला होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फिल्डर सज्जात मिसकम्युनिकेशन, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आणि ही मिस्टेक. सातत्याने ना तुम्हाला या फिल्डिंगनुसारच समजलं असेल की टीम पारगावचा असा दिवस कसा चालला. फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग खराब झाली, त्यानंतर कुठे ना कुठे फिल्डिंग देखील खराब आहे. एक सहज सोपा रनआउट होता. मी तर म्हणे वेट करून जरी थ्रो केला असता ना तरी सुद्धा रनआउट मिळाला असता. घाई करण्याची देखील गरज नव्हती. आणि या बॉलवर सिंगल देखील कंप्लीट झाली. ज्या बॉलवर तुम्हाला इझिली 1 विकेट मिळायला हवा होता त्या बॉलवर तुम्ही तब्बल 1 सिंगल एक्स्ट्रा दिली. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, फुल करायचा होता. ज्या प्रकारे बाउन्स ॲक्सेप्ट केला होता या बॉलच्या मागे, बॉल तितका बाउन्स मिळाला नाही आहे बॉलला. बॉल थोडासा खाली राहिला आणि त्या अनुषंगाने हा डॉट बॉल आला. आपण जर विचार केला तर सूरज आणि करणची जोडी ही खेळपट्टी बरं आहे. करणच्या बॅटमधनं तब्बल आतापर्यंत आपण 2 चौकार बघितले. तो स्वतः 12 धाब्यांवर इथनं इंडिव्हिज्युअली नॉट आउट खेळतोय. पुढचा बॉल हा फटका स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार. आता इथनं आपण म्हणू शकतो की फक्त औपचारिकताच बाकी आहेत.
जबल जबल टेनिस बॉल क्रिकेटचा जरी आपण विचार केला ना तर भिवंडी टेनिस क्रिकेटबद्दल सांगायचं झालं तर 2015 मला अजून देखील आठवतं. MJ ट्रॉफी धनेश 11 कुक्से विपक्ष येणार बोरपाडा मॅच होती. तब्बल 3 षटकांमध्ये 15 धावा धनेश 11 कुक्सेने डिफेंड केल्या होत्या. बट ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी. आणि क्रिकेटमध्ये चमत्कार रोज तर होत नाही ना. 18 बॉलमध्ये 8 धावा डिफेंड करणं भरपूर कठीण काम आहे. आणि इथनं नक्कीच आपल्याला कदाचित टीम खाडी या मॅचमध्ये डेफिनेटली विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसू शकते. पण मित्रांनो, क्रिकेट आहे, सर्व काही या खेळामध्ये पॉसिबल आहे. फक्त तुमची मेहनत इथनं चांगली असावी लागते. चला, विनंती असेल फास्ट केला मित्रांनो. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही भिवंडी विभागातील संघ टीम नाना स्पोर्ट टेमगरपाडा फाईट करताना दिसेल टीम जानमान पोगाव समोर. आणि टॉस जिंकून पहिला असा कॅप्टन असेल या स्पर्धेमध्ये ज्याने फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंगचा डिसिजन घेतला. आमचे दुसरा कॅप्टन आहे, दुसऱ्या वेळेला टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतला. आणि स्पेशली टीम जवानमान पोगावचा तो गेम प्लॅन देखील राहिला. ते त्यांच्या बॉलिंग लाईनअपवर जास्त विश्वास दाखवतात, कारण त्यांना बिलीव्ह आहे की आम्ही इथनं टोटल डिफेंड करू शकतो. आणि तडंबारची देखील डिमांड केली जाते. कंट्रोल रूममध्ये आमचे तडंबार जॉईंट होतील आणि जो डेफिनेटली डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि फिंगर अप OUT आउट, विकेट गेली आहे. अजून एक इथं झटका लागला, बट मेहरबा आते आते बहुत देर हो चुकी आहे. वेल निघून गेली आहे. कारण आता समीकरण जर आपण विचार केला ना, अजून देखील 8 धाव्यांची गरज आहे 17 बॉलमध्ये, 16 बॉलमध्ये, माफी असू द्या. चला थोडं फास्ट केलं, विनंती करतो. न्यू बॅट्समन प्रल्हाद आलेत. चला प्लीज फास्ट केला, विनंती असेल. फक्त 8 धाव्यांची इथनं गरज आहे येणारे तब्बल 16 बॉलमध्ये. अपेक्षा तर होती की आपल्याला नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल या मॅचमध्ये. एका बाजूने पारगाव सारखी मोठी टीम होती, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला निहांश एंटरप्राइजेस खाडी इथं खेळताना दिसली. एका टीमचा दबदबा रायगड विभागामध्ये, तर दुसरी टीम इथं कल्याण डोंबिवली विभागामध्ये चांगले क्रिकेट खेळती आहे. बट सध्याच्या घडीला या बॅटलमध्ये तुम्हाला कल्याण डोंबिवलीवाले पुढे दिसतील, कारण चांगलं क्रिकेट इथनं या टीम खाडीचं राहिलं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही गोलंदाजी चांगली केली, त्यानंतर जेव्हा 28 धावा चेस करायच्या होत्या तेव्हा पण स्पेशली करणचा उल्लेख करू. जशा बॅटमधनं आपण 2 चौकार बघितल्यानंतर सुरेशच्या बॅटमधनं देखील एक षटकार आपण लास्ट ओव्हरमध्ये बघितला. पुढचा बॉल सूरजसाठी, हा बॉल अपीश, बॉल अवेमध्ये, फिल्डर उपस्थित आहेत, कोणतीही मिस्टेक इथं होणार नाही आहे. अजून एक इथनं विकेट गेली आहे. सातत्याने उच्च, मी तर म्हणेन कौतुक करावं लागेल गोलंदाज नरेशचं. एक मी तर म्हणेन चांगला गोलंदाज इथनं आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करतो. बट टोटल कमीत कमी 40 तरी हव्या होत्या. त्या अनुषंगाने इथनं विचार केला तर आणखीन एक विकेट गेली आहे. या विकेटचा देखील तितकासा फरक टीम खाडीला इथनं पडणार नाही आहे, कारण समीकरण भरपूर सोपा उरला आहे मित्रांनो. फक्त 7 धावेची गरज आहे येणारे तब्बल आता 14 बॉलमध्ये. न्यू बॅट्समन इथनं केतन मात्रे आलेत बॅटिंगसाठी. तब्बल जर आपण विचार केला ना या इनिंगचा 3 विकेट्स गेलेत. फुल टच बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. हा छक्का नाही, अठ्ठा नाही, तर हा 10 बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे षटकार.
लाईनच्या बाहेर आणि मॅच देखील फिनिश. मॅच जिंकली आहे टीम निहांश एंटरप्राइजेस. खार्डीने अभिनंदन टीम खार्डी आणि हार्ड लक टीम रुपेश मोती पारगाव. नक्कीच आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाऊया. चला टीम नाना स्पोर्ट टेमगरपाडा आपण आपली फिल्डिंग लावून घ्या आणि टीम जॉन वन पोगाव आपण आपली ओपनिंग पॅर पाठवायची आहे. सो पुन्हा एकदा अभिनंदन टीम खाडी. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचसाठी देखील 1 ते 2 दावेदार आहेत. नक्कीच आम्ही डिसाईड करू की एक्झॅक्टली मॅन ऑफ द मॅच कोण आहे. नक्कीच विचार केला ना तर टीम रुपेश स्मृती पारगावचा मी तर म्हणेन टीमला धाराशाही कोणी केलं. अर्थातच तब्बल जर आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये बालाने चांगली गोलंदाजी केली, सौरभ मात्रेने देखील चांगली गोलंदाजी केली. बट कुठे ना कुठे विचार केला तर आपल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये ज्याने अर्थातच 11 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 3 विकेट्स काढले. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू सौरभ मात्रे. चला या सौरभ लवकर या. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तब्बल 2 ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स काढले. सौरभ मात्रे या लवकर या आणि विनंती असेल टीम नाना स्पोर्ट टेमगरपाडा आपण आपली फिल्डिंग लावून घ्या. सर विनंती असेल सौरभ मात्रे आपण यायचे लवकर. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. विनंती असेल सौरभ या लवकर. फर्स्ट ऑफ ऑल आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय सुदेश दादा यांच्या